सो गुड मॉर्निंग पब्लिक. नमस्कार मंडळी. तर मी नंदिनी तेजस भानसे आणि कलमकर स्वागत करते तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो ग्रँड मेगा वर्ल्डमध्ये. सो ते आहे व्हिएतनामला, हनोईमध्ये. आपण बाहेर आलेलो आहोत आणि आपण आपल्या कॅबची वेट करतोय. बुक केली आहे कॅब. चला मग जाऊ आपण. आपली कॅब आलेली आहे इथेच. हे बघा, आम्ही दोघांनी मॅचिंग केलेलं आहे. मॅचिंग. ओ तेजस. आज उठायला लेट झाला त्यामुळे आमची क्रूज पण मिस झालेली आहे. ॲक्च्युली आज आम्ही चाललेलो हेलॉंग बेला. हेलॉंग बेला क्रूजवरती आम्ही जाणार होतो. बट काही नाही, आपण उद्या जाऊ. आता आपण सध्या जाऊया मेगा ग्रँड वर्ल्डला. सो तिकडचा एक्सपिरियन्स बघूया. आणि इकडे बघाल ना तुम्ही, तर पाऊस नाही आहे इकडे. आल्यापासून पाऊस नाही आहे. मस्त प्रेशियस वातावरण असं आहे. चांगलं वातावरण आहे. फ्रेश आहे. म्हणजे काल जितकं मी थोडंसं फ्रस्ट्रेट झालेलो होतो ना, तितकं आज थोडं चांगलं वाटतंय. कारण की समजतंय इकडे काय आहे कुठे. त्यामुळे सो तुमचं कसं आहे थोडं आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स? काल थोडा वेगळा होता. नवीन होतं तेव्हा असं थोडं वेगळं वाटत होतं. आणि आता ठीक आहे. आता सगळं आम्ही सर्च केलं मोबाईलवरती, कुठे काय कसं जायचं प्लॅनिंग केलं. तर आम्ही तसं आता आज चाललोय. आज आमची हेलॉंग बेचं होतं प्लॅनिंग, पण सकाळी थोडं लेट झाला त्याच्यामुळे बस मिस झाली आमची. तर आता आम्ही ग्रँड 10:30 झालेत आता. मेगा ग्रँड वर्ल्डला चाललोय आम्ही. सकाळी त्यांची 8ची असते बस. तर आम्ही थोडं लेट झालं त्याच्यामुळे मिस झाली. तर उद्याचा प्लॅन केला आहे आम्ही हेलॉंग बेचा. आणि आता आम्ही सगळं मेगा ग्रँड वर्ल्डला. ठीक आहे, चला एक्सप्लोर करूया एक साथ. केलं ना ते, कालच डिडक्ट झालंय माझ्या. Hello friends, I will take you to visit all the beautiful... हे पॅरिस सारखं केलेलं आहे यांनी, है ना? पॅरिस अँड जपानचं एक मिनी व्हर्जन इकडे रेडी केलेलं आहे लोकांनी. हा, ते फिरवणार आपल्याला सगळीकडे पूर्ण. थांबवायचं असेल तर कसं? त्यांनी आता ट्रान्सलेटरमध्ये आम्हाला सांगितलंय की आपण आता कोरियन स्ट्रेटला चाललोय. सो हे इथे थांबवणार नाही, तर परत ट्रान्सलेट करायला. The big building in front of you. This is the largest Vincom Mega Mall shopping center in northern Vietnam and is preparing to be put into operation to celebrate September 2nd. ओके. Con đường mình đang di chuyển đây là gọi là đại lộ San Ho. Đại lộ San Ho sẽ đưa chúng ta đến quảng trường kinh đô ánh sáng, làng sân cây Nhật Bản, làng ngọc trai Phân Khu Trà La. The road we are traveling on. This is called the road we are traveling on. This is called Coral Avenue. Coral Avenue will take us to the Japanese village Light Capital Square, Pearl Island, Date Subdivision, and Juong Vinh Rest Hospital. काय बोलली ती? Your girlfriend is so beautiful, so I am giving discount you 1000 VND. देखा मेरा उपयोग.
उपयोग. इसलिए सुंदर वाइफ रखना साथ में. काल पण ती आलेली, ती अशीच एक बोलली ना आपल्याला, आपण जेव्हा नाईट ड्रेस घेत होतो तेव्हा. हे इथे नाईटला पूर्ण फुल फाउंटन होतं आणि कलर्स वाले लाईट्स असतात इकडे. आणि क्लिक पण आता उजेडात चांगले येतील नाईटपेक्षा. सो आम्हाला मॉर्निंग एक्सपिरियन्स घ्यायचं होतं. आता आम्ही इथे थोडे फोटोज काढतो, रील्स बनवतो आणि मग निघतो. रोड बघा. मस्त आहे ना On इकडचं. your right is the Pearl Island area. This area is an isolated area. An area for the rich. Security 2-4 out of 2-4. House prices in this area are very expensive. Okay. Only for people with high incomes. Đây là làng sắt cây Nhật Bản. Các bạn vào tham quan làng sắt cây Nhật Bản, các bạn đây là chơi như vậy. Nhưng các bạn cố gắng thời gian hạn chế thời gian của mình, chỉ sử dụng 5-7 phút đến cùng 5-10 phút các bạn sẽ ra xe để đi điểm khác. I will pick you up at the back gate. ओके. तर आता आपण आहोत जॅपनीज विलेजमध्ये. हे आहे जॅपनीज विलेज. इकडे तुम्हाला खूप सारे शॉप्स भेटतील कॅफेटेरियाजवर. हे आय गेस नाईटला चालू असेल सगळं. इकडे आलं आम्ही दुपारी आलं. नाईटला पूर्ण लाईट असते आणि तुम्हाला एवढं क्लिअर आता दिसते, दुपारी ते नाईटला ते नाही दिसणार. हा, त्याच्यामुळे आम्ही इकडे विजिट केलं. आणि नाईटला एवढी पब्लिक असणार ना, खूप तर असते. काहीच करायला नाही भेटणार. सगळं इकडे तिकडे डान्स वगैरे सगळे करत असतात. आणि फुल धमाल असते इथे. नाईट शो असतो रात्रीचा, फुल लाईटिंग असते. पण आता विजिट आपण सेम लाईक व्हिएतनामला बाहेर पण स्ट्रीटमध्ये पण सेमच असतं. इकडे नाईटला जास्त करून असे जॉली काइंड ऑफ डान्स आणि सिंगिंग वगैरे चालूच असतं. ओव्हरऑल हनोईमध्ये पण आणि व्हिएतनाममध्ये पण. थँक्यू. थँक्यू. इकडे बघा, हे इथे रात्रीचं सगळं चालू असेल आय गेस. हे जॅपनीजचं ट्रिब्यूट केलेलं आहे सेट. आपल्याला जी गाडी आणलेली होती इथेच असेल ती. कुठे गेला? Tickets to enter the artificial sea from Monday to Friday are 250,000 for adults and 150,000 for children. Saturday and Sunday are 300,000 for adults and 210,000 for children. ओके, हे आर्टिफिशियल सी आहे. Các bạn có 7 phút để các bạn đi từ cổng trước về cổng sau, mình sẽ đón các bạn ở cổng sau. Then on your left,
This is Shanghai Street. You can go visit Shanghai Street. You check in, take photos. You have about 7 minutes for them to go from the front gate to थम्सअप पकडायला दिलं. जा तिथे जा ठेवलं. जा ना जा ना 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 विसरली मला विसरली. एवढा बॅग देऊन मी आणल्या व्यवस्थित. तुला साधं थम्सअप ना घेऊन येत आहे. जा ना, एवढी मोठी बिझी असते. बिझीच असते मी. जा ना. विसरले मी तिथे ॲक्च्युली थम्सअप फोटोच्या नादात. आता ते दिसत आहेत कुठे जात आहेत तुम्हाला. अजून झूम करते. दिसले कुठे गेले. बसते मी तोपर्यंत. हां आता हळूच यावं लागेल त्यांना कारण की त्याच्यात थम्सअप आहे. कोक आहे सॉरी. इकडचं ॲक्च्युली कोणतंच ड्रिंक ट्राय नाही केलं आहे. कॉफी शिवाय कॉफी मस्त आहे तिकडे. बाकी मला काही पिऊसं पण नाही वाटत आहे कारण की मी काल ते घेतलं लेमनिटो. बट लेमनिटो पण मला नाही आवडलं. साधं लेमनिटो पण नाही आवडलं मला. सो मला कळलं मी कुठेच सर्वाईव्ह नाही होऊ शकत. मला घरातलं स्टफ सगळं खाणं पिणं घेऊन यावं लागेल तरच मी राहीन. अदरवाईज मी राहू नाही शकत. आले आमचे अहो पळत पळत बिचारे. माझाच आवाज घुमतो इकडे. व्हिडिओ लिटिल शांघाय सिटी. इथे वेगवेगळ्या सिटीजचे मिनी सिटीज बनवून ठेवले. तर इथून आता जाणार आहोत आपण आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. ह्या गाडीने. हे लोक टिकटॉक काल पण मी बघितलं. मला वाटलं इंस्टाग्राम असेल. आपण जे ट्रेन स्ट्रीटला गेलेलो बट नो ते टिकटॉक यूज करतात. आर्टिफिशियल सी बनवलं. आर्टिफिशियल सी ह्याला चार्जेस आहेत आतमध्ये जायला आणि हे खास करून लहान मुलांसाठी आहे. आत्तापर्यंत आपण 3 लोकेशन फिरलेलो आहोत. 3 लोकेशन बघितलेत आपण. आता नेक्स्ट इज वॉट बघूया. सो आता आपण जातोय एक्वा टाउनला. कॅमेरा नीट कर ना. त्या ब्रिजवरती जाणार आहोत आणि क्रॉस करणार आहोत त्या साईडला कारण की त्या साईडला असं ब्रिज आहे. खालून पाणी जाते आणि ब्रिज आहे. मेगा वर्ल्ड सिटी. चला जाऊयात. का इथे ग्राउंड फ्लोअर म्हणजे 1 फ्लोअर आहे बघ. इकडे आहे ना तुम्हाला ग्राउंड फ्लोअर म्हणजे 1 म्हणजे आपला ग्राउंड फ्लोअर म्हणजे G असतो इंडियामध्ये आणि यांचा ग्राउंड फ्लोअर म्हणजे 1 असतो. आता आपण जाणार सेकंड फ्लोअर. फर्स्ट आपला फर्स्ट फ्लोअर यांचा सेकंड फ्लोअर आहे बघ. ओ हां तेच तर सांगते मगाचपासून. मी हे टाकणार. शटअप. वॉट हे टाकणार. हो नाईस. वाव. इथे फोटो मस्त येतील ना.
चला जाऊया. नको. Wow, so much clean. आम्ही चाललोय आता दुपारच्या लंचला. इथे बंद केलं. सो आम्ही आता चाललोय दुपारच्या लंचला. ग्रॅब बुक केली आहे. ऊन खूप आहे. आली आपली ग्रॅब. पाऊसचं तर नामो निशाण नाही इकडे. आज आता बरोबर केला लोअर लो. चला आपण जातोय इंडियन रेस्टॉरंटमध्ये. इंडियन रेस्टॉरंटच हवंय. जमत नाही. तुम्ही एक तरी खायचं ना नॉनव्हेज मध्ये काहीतरी. बघूया आता इंडियन रेस्टॉरंटमध्ये ट्राय करू थोडंसं. ट्राय म्हणजे इंडियन रेस्टॉरंटमध्ये चांगलंच असतं. पण हां, काल जे आम्ही बिर्याणी घेतलेली होती ना त्याच्यामध्ये जे स्पायसेस होते ते स्पायसेस इंडियाचे नव्हते, इकडचे होते. त्यामुळे टेस्ट थोडी इकडचीच होती. भले तो बिर्याणी राईस असो, इंडियन असो, पण टेस्ट मसाल्यांची इकडची होती. कारण मसाले इकडचेच यूज झालेले होते. थोडे चटपटा असा होता बिर्याणी राईस. ठीक आहे, अभी क्या काम चलाना पड रहा है. चला बघूया आपण काय भेटते आपल्याला खायला या रेस्टॉरंटमध्ये. स्पाइस काय आहे रेस्टॉरंटचं नाव? स्पाइस टेस्ट ऑफ इंडिया. स्पाइस टेस्ट ऑफ इंडिया मध्ये चाललोय आपण. बघूया. झोप आली ना. तर झोपावं मस्त जेवून. पण असं वाटतं की इकडचं बघावं. पण मस्त मस्त आहेत प्लेसेस. खूप छान छान आहेत इकडे. मस्त आहेत प्लेसेस. आवडल्या मला. आलंय आम्हाला स्पाइस ऑफ इंडिया. हां, स्पाइस टेस्ट ऑफ इंडिया. बघूया काय भेटतंय आणि काय खायला घेतोय आपण. हे बघा, पाय ठेवायचं. आपली शिलाई मशीन असते ना तसं आहे. म्हणजे तिकडून इथून असं रिलॅक्स. सगळ्यांनाच आहे. सो लेट्स सी. आता इकडे आलोय आपण तर मग काय वॉटर बॉटल. नो नॉर्मल पण नॉर्मल भी ठंडा रहेगा ना. नहीं तो फ्रिज में नहीं रखते. हाँ, तो आइस डालना उसमें. तो इकडची टेस्ट बघूया आपण कशी आहे. रोटी पहले आ जाएगी कि डोसा में थोड़ा टाइम लगता है. चलेगा ना. हाँ हाँ हाँ. ते बोलले होते 18 वर्ष जुना आहे. 18 इयर्स पुराना आहे ना. ये 10 इयर्स ओल्ड आहे हे रेस्टॉरंट. सो इंडियाची टेस्ट येईल असं ते बोलत आहेत. लेट्स सी इंडियाची टेस्ट येईल काय बघूया. कारण की काल जे आम्ही बिर्याणी घेतली त्या रेस्टॉरंटमधून त्याची टेस्ट थोडीफार मी तुम्हाला सांगितलं तसं नव्हती. इंडियासारखी. इंडियन होतं पण नव्हती. हो दसानी सगळीकडे भेटतंय ना आपल्याला हे पाणी. हां, म्हणजे दसानी कंपनीने आयडिया काय लावल्या मी सांगतो तुम्हाला. जेव्हा आपण बघ व्हिएतनामला आलो प्लेननी इंडियामधून, म्हणजे मुंबईमधून जेव्हा आपण व्हिएतनामला आलो तेव्हा आपल्याला प्लेनमध्ये बघ त्या दसानीच्या बॉटल दिल्या. म्हणजे त्यांचं ब्रँडिंग त्यांनी तिथेच चालू केलं आहे. कारण जेवढे इंडियन इकडे येतात ना व्हिएतनामला
त्यांना ही टेस्ट आवडली बघा, तर त्यांना ही टेस्ट आवडली, थोडी इंडियन वाटली, तर इंडियन पीपल इकडे माझ्यासाठी. येऊन तुझ्या दसानी इंडियन येते. पीपल इकडे येऊन दसानीचंच पाणी पिणार. मग ते ब्रँडिंग बघताना तिकडून चालू केलं, म्हणून आता हे इंडियन रेस्टॉरंट आहे, तर इथे पण आपण दसानीचंच पाणी असं ना इंडियन नाही, खूप ठिकाणी बघितलं दसानी आहे. ठिकाणी बघितलं, कारण आता आपण- त्यांनी आता ते तिकडेच त्यांना टेस्ट करायला दिलं, तर त्यांना ते आवडलं, म्हणून आता इंडियन पीपल दसानीच घेणार जास्त होतील, कारण त्यांनी टेस्ट मगाशी जसं तुम्ही बोललात दसानी घे दसानी घे. कारण ते थोडं पाणी आपल्या इंडियन पाण्याशी थोडं मिळतं जुळतं होतं, हो म्हणून आता दुसरं पाणी घेतलं तर टेस्ट वेगळी लागेल आपल्याला. लागणार. हो डोसा आलेला आहे, फूड इंडियन आणि वेटर आहे व्हिएतनामी. डोसा तो अच्छा है, चटनी देखते हैं. Yes. Let's taste sambar. सांबार आणि चटणी तयार करा. इंडियन शेफ असेल. आलू की सब्जी देखते खा के हम. मच बेटर. तुमचं काय झालं? ठीक आहे, मला तर आवडलं. मी सांगते यांची खरी टेस्ट. नाईस. टोमॅटोची चटणी बनवतात ना, हां तर टोमॅटोचं सारसारखी चटणी बनवली आहे, बट टेस्ट चटणी स्पायसेस इंडियाच्या इंडियन आहे. स्पायसेस त्याच्यामध्ये असं पनीर, रोस्टेड पनीर टाकून दिलं. असं ते इकडचं वेगळं खाणं नाही. पनीर मग तो कढई पण आहे, पनीर कढाई. आम्ही खातो फटाफट मग भेटतो. बटाट्याच्या भाजीमध्ये काजू चांगला होता. मी 2 खाल्ले, मला भेटले. आणि सांबार पण खूप मस्त आहे. माझा डोसा उरलाय. राईस आवडला मला, मीच खाल्लाय अर्धा. शेवटचं bite पण खातोच. तर माझा डोसा संपवा, पोटभर जेवले. आता आपण कॉफी पियायला चाललोय. इथे जवळपास कॉफी कॅफेटेरिया मध्ये चाललोय. बघू कुठलं चांगलं भेटेल. आठ वाजलेत, 8 संध्याकाळचे. बाजूला आमच्या हे आहे नाईट डान्स. इथे पण सेम आहे. लॉन्ज बार हे असे असतात इकडे. इथे पण लॉन्ज बार आहे. 2-3 आणि त्याच एरियामध्ये राहतो लॉन्ज बारच्या. 2-3 ऑलमोस्ट तसेच आहेत. हे पण एक आहे द डेज बार. आम्हाला फारसं हे नाही आवडत, त्यामुळे आम्ही नाही जात. म्हणजे जर गोव्याला असतं तर ऑफकोर्स गेलो असतो, बट इकडचं आय डोंट नो, वी डोंट नो, म्हणून नाही जात होत. इथे ग्रॅबने सोडलं जातं. लाईक ग्रॅब हे यांची ऑटो आहे. जसं आपल्या इकडे इंडियामध्ये
रॅपिडो आहे ना तसं ग्रॅब आहे इकडे. रॅपिडो, ओला, उबेर जसं आहे तसं ग्रॅब इकडे जास्त चालतं. सेम. पंप बघा, ओपन आहे पेट्रोल पंप आणि त्याच्यावरती इंग्लिशमध्ये काही लिहिलेलं नाही आहे, काही कळणार नाही आपल्याला. सगळे त्यांची व्हिएतनामी लँग्वेज लिहिलेली आहे. काय होतं ते पावडर आहे, ती आहे फ्रेश पावडर. क्यूट आहे कप. चला, काय घेण्यासारखं वाटत का नाही. लेट्स गो. मसाले, ऑइल आणि हे सगळं. आणि हे इकडे मनी काउंट आहे. या विटा आहे तिकडच्या घर बांधण्याच्या. इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणून ठेवल्यात. असं स्ट्रीट फूड खायला येतात. धाब्यावर बसतात हे लोक. हो, धाब्यावर बसतात हे लोक. चला त्या साईडला जाऊ, त्या साईडला क्रॉस करून काहीतरी पिऊया. ओके, काय पिऊया बघूया. हॅविंग नो टेक अवे. ते वेट करतात, वेट बनवतात, वेटवर. ओ, ग्रीन काय आहे? What is that? What is this? This is matcha nasu. Oh, The premium matcha that we use. ओके. माचा लाटेचा माचा. Yeah. यप. मोजून वापरून एकदम पाणी घेतलंय. Is this hot? Yeah, it is hot water. बंद कर. तू कधी खा. 1 matcha latte and 1 chocolate ना? Yeah, okay. अमूल मिल्क नाही आहे ते. दलात मी. दलात आहे. दलात. हे काय आहे? It is sugar. शुगर वॉटर. ओ, त्याला हे काय बोलल्यावरती बरोबर त्याने फोम नाही काढला. आता बनवतोय चॉकलेट. चॉकलेट पावडर. Yeah, this is chocolate. Do you want to shake it?
Or you want to make it like the matcha Shake latte? it. Shake it. Okay. फॉग वाला बोलतोय ना तो. Do you want the same sweet with सेम स्वीट. same sweet? त्याचं काय करायचं? ते आईस ॲड सम चॉकलेट्स. Okay. And some vanilla. Here you go. घे Okay, let me check out. हे बघा हे काय करतायत आमचे होम गरम करतायत. डीजे आणि इकडे आम्ही समोसे घेतलेले होते जिथून दुपारी जेवलो तिथून समोसे घेतलेले. सो मी हेच खाणार आहे आता. आणि अजून काय आपल्याकडे फेंटा आहे आणि आपल्याकडे छोटं छोटं काय काय असेल. एक सेकंड. हा खजाना आहे आपल्याकडे. सो हे पण खाऊ शकतो आपण. मी तरी खाऊ शकतो. मला राईस दाखव माझा. हा बघा राईस 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 व्हेरी नाईस. आणि इकडे म्युझिक चालू आहे. चला कलींचं सॉन्ग चालू आहे. वाव ओ सनम. आणि हा 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 आणि आमचे हे राईस बनवत आहेत. गरम करतायत मीन्स बनवत तर नाही आहेत. आणि इकडे समोसे. अजून काय हवंय? चला खाऊया आपण. समोसा खाऊया. समोसा. नाईस. उकड खाते. मग खा तुम्ही पण. राईस तुमचा. समोसे बघा. गरम केले गरम. हे खोलून द्या ना. हे खोलून द्या ना. आपली सिरियल फेवरेट कुठे गेले? काय करताय आता? ते काय त्याला धुवून घेत आहे? अरे मी ते टॅक्सी मध्येच फोडलं असतं. ते इथे माती लागलेली म्हणून मी नाही फोडलं. ते माती कशी लागलेली ते? तिने भरपूर टाइम ठेवला ना. कोणी हा अरे ते ठेवतात ना स्टोअर मध्ये. ती धूळ वगैरे उडते ना तशी उडाली. तू माझ्या हातचं खाल्लं का नाही? कुठे? मी देत होती ना तुला समोसा. मी पण नाही खाणार त्याच्या पुढे तुझ्या हातचं. ओ सनम मोहब्बत. हे घे माझ्या हातचं.
आता हे इथे तुला ठेवते. वाटतं मी आता खाईन? हे इकडे ठेवते मी वाटतं आता. मी बघूया, आता खाईन? हे माझ्या हातचं आहे, मी इथे ठेवते. ही पिते की नाही बघा तुम्ही. असं काय नाही, तुला माहिती आहे मी खाणारच आहे. का आता का माझ्या हातचं आहे ते? असं काय नाही, माहिती आहे तुला मी खाणारच आहे, कारण की ते मीच आणले पियायला. हं. तुझ्या हातचं त्याच्यात नसलं तरी काय प्रॉब्लेम आहे. हे तू आणलंय. हम्म. खोटाडी एक नंबरची. माझं तोंड नको, तुझं तोंड घे इथे. बंद कर, एवढं रागात बोलायची की करत नाही. मला नाही करायचंय काय, बंद कर. अरे उभं ठेव ना. उभं कर ना. ठेव ते, बंद कर. नाही ना. हे बाबू उभं राहा. बाबू हा त्याला सर नको पण नको आहे ना तुला तोंड. दाखव ना, तोंड दाखव. असं तू हा समोसा खा खा खा. ते माहिती आहे असं मी करेन ना त्याच्यात तोंड टाकेन. कशात? माझं मुंडी तर पकडून दाखव माझी. तोंड टाकायची हिंमत बघूया. चल, जर तू तोंड टाकून माझं त्याच्यात दाखवलंच ना, तुला काय पाहिजे ते देईन मी. 10 तोळ्याचं मग किती किती असं हे करायचं बोलतो. यू नो आय विल डू इट. हा इथे ठेवून दाखव ना तू डोकं टाकून. असं तर कोण पण लहान पोरगा पण उचलेल. तुला त्याच्यात तोंड तेरे केल्याशी मतलब आहे ना. तेरे में दम है ना, तो ऐसा मेले में दम बहुत है. पहिला बोलायला शिक. मेलेलीच आहे. तेरे दम मेला हुआ है. मेला दम मत देखो. पाव किलो. पाव किलो. आव. उद्या जायचं आपल्याला हॅलॉंग बेला. हॅलॉंग बे.